नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, ज्यांना माझे हिंदी व्हिडिओ बघायचे आहेत त्यांनी वेगळा हिंदी चॅनेल मी केलाय, प्रतिवाद. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ती क्लिक करून प्रतिवादला जाऊन तिकडे सबस्क्राईब करावं. आता मी आजच्या विषयाकडे वळतो. महाराष्ट्राला विधानसभेचे वेध लागलेत हे नव्याने सांगायला नको. सगळं राजकारण हे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात विभागलं गेलेलं आहे. आणि या पार्श्वभूमीवर जवळपास इतर कुठचे पक्षच शिल्लक नाहीत, अशा पद्धतीत माध्यमाच्या बातम्या झळकत असतात. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला काय आहे, महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून धुसफूस चालू आहे, अजितदादा महायुतीत टिकतील का, उद्धव ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी जाहीर नाही झालं, किंवा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आधी ठरवा हा उद्धव ठाकरे यांचा हट्ट मान्य नाही झाला, तर उद्धव ठाकरे प्रत्यक्ष निवडणुका येईपर्यंत महाविकास आघाडीमध्ये टिकतील का, अशा बातम्यांचा भरपूर पाऊस पडतोय. पण या सगळ्या गडबडीमध्ये महाराष्ट्रात इतरही लहान मोठे पक्ष आहेत, याची जवळजवळ दखलच घेतली जात नाही. तुम्ही बारकाईने बघाल तर लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी जवळजवळ 2 ते 3 महिने प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत जाणार का, आणि महाविकास आघाडी प्रकाश आंबेडकरांना आपल्यात सामावून घेणार का, ह्याच्या इतक्या बातम्या येत होत्या की प्रकाश आंबेडकर हा महाराष्ट्राच्या राजकारणातला एक मोठा घटक आहे, अशा स्वरूपात चर्चा चालल्या होत्या. नाही तर प्रकाश आंबेडकर कोणाची मतं कापतील, त्यामुळे महाविकास आघाडीची किती जागा पडू शकतील याची पण चर्चा चालू होती. प्रकाश आंबेडकरांच्या किती जागा निवडून येतील किंवा प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीत किती जागा दिल्या जातील याचा फारसा चर्चेचा विषय होत नसेल. पण आंबेडकर किती लोकांना पाडू शकतात. दुसरीकडे राज ठाकरे दिल्लीला गेले, अमित शहाना भेटले. राज ठाकरे महायुतीत जाणार का, त्यांना किती जागा दिल्या जातील याचाही चर्चा चालू होती. पण आता तुम्ही बघाल, विधानसभा निवडणुकीची घोषणा झालेली नसली, वेळापत्रक आलेलं नसलं, तरी सगळेच्या सगळे प्रमुख 6 पक्ष, युतीतले 3, आघाडीतले 3, जोरदार कामाला लागलेत. यात्रा सुरू झाल्यात, दौरे सुरू झालेत, बैठका सुरू झाल्यात. अशा वेळेला राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यासारख्या छोट्या पण तुलनेने मोठ्या पक्षांची सुद्धा दखल घेतली जात नाहीये बातम्यांमध्ये. राज ठाकरे हा छोटा विषय नाहीये. 3-4% मतं ही छोटी नसतात. लक्षात ठेवा, तेलंगणाच्या निवडणुकीमध्ये एमआयएम सारखा पक्ष हा 2 किंवा 2.5% मतं मिळवणारा पक्ष आहे तेलंगणा राज्यामध्ये. पण तरीही त्याची दखल तिथल्या निवडणुकीत घेतली जाते आणि देशभर घेतली जाते वेगवेगळ्या वेळेला. मग राज ठाकरे किंवा प्रकाश आंबेडकर यांची महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारी होत असताना आज ते चर्चेचा विषय का होत नाही. त्यांच्यापेक्षाही छोटे काही पक्ष आहेत की राजू शेट्टींचा स्वाभिमानी शेतकरी पक्ष आहे, बच्चू कडूंचा प्रहार स्वाभिमानी पक्ष आहे, लहान मोठे रिपब्लिकन गट आहेत, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, शेतकरी कामगार पक्ष, असे डावे पक्ष आहेत. पण त्यांची दखल घ्यायला कोण तयार नाही. तुमच्या पालघरमध्ये हितेंद्र ठाकूर यांचा पक्ष आहे, 2 ते 3 आमदार ते निवडून आणू शकतात त्यांच्या प्रभाव क्षेत्रात. त्यांची दखल कोणी घेत नाहीये. संभाजीराजेंचा पक्ष अजून निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेला नाही. पण अशा पार्श्वभूमीवर काल परवा एक बातमी आली, ती मला महत्वाची वाटली आणि त्याच्यावर चर्चा झाली नाही कुठे. त्याच्यावर फारशा बातम्या किंवा त्याला प्राधान्य देण्यात आलं नाही, म्हणून मला वाटतं तो विषय लोकांसमोर मांडला पाहिजे.
बच्चू कडू ज्यांचा प्रहार पक्ष विदर्भात आहे, तुमचे राजू शेट्टी कोल्हापूरच्या सांगली वगैरे काही भागामध्ये त्यांच्या शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी शेतकरी पक्षाचं प्राबल्य आहे. संभाजीराजे कोल्हापूरचे, ज्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षणाचा विषय घेऊन स्वराज्य नावाची संघटना चालवली, पण वडीलच काँग्रेसतर्फे लोकसभेच्या आखाड्यात उतरल्यावर त्यांनी स्वतःला अलिप्त करून घेतलं आणि त्या सगळ्यातून ते बाहेर पडले. तेही आता परत ऍक्टिव्ह झालेले आहेत. वडील पक्षात काँग्रेस पक्षात गेले म्हणून ते काँग्रेस पक्षात जायला तयार नाहीत असं दिसतंय. आणि म्हणून अशा बच्चू कडू, संभाजीराजे आणि राजू शेट्टी यांनी तिसरी आघाडी बनवण्याची चाचपणी केल्याची बातमी आली आणि ती बातमी मला आवडली. तिसरी आघाडी असली पाहिजे. खरं सांगायचं तर साधारण 15-17 वर्षामध्ये तिसरी आघाडी हा पक्ष महाराष्ट्राच्या राजकीय बातम्यांमधून पूर्णपणे हस्तंगत होऊन गेला. एक काळ होता, मला वाटते 2009च्या निवडणुकांमध्ये, तोपर्यंत तरी तिसरी आघाडी हा शब्द वापरला जायचा, त्याच्यावर चर्चा व्हायची, शक्यतांबद्दल विचारणा व्हायची. 2009च्या विधानसभा निवडणुकीमध्ये रामदास आठवले यांनी तो प्रयोग केला होता. त्याच्या आधीही या सगळ्या भाजप, शिवसेना युती, काँग्रेस यांच्या पलीकडे जाऊन जे डावे पक्ष होते किंवा स्वतःला सेक्युलर म्हणवणारे पक्ष होते, असे पक्ष काही प्रमाणात तिसऱ्या आघाडीची जुळवाजुळव करायचे, पण ते इतके दुबळे होऊन गेले होते आणि निराशाच्या गर्तेत गेलेले होते की त्याची चर्चा होत नव्हती. पण 2009 मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये आपली काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून फसवणूक झाली. पंढरपुरातून उचलून आपल्याला शिर्डीला नेलं आणि पराभूत केलं म्हणून रामदास आठवले चिडलेले होते आणि त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीची साथ सोडली होती आणि त्यांनी तिसरी आघाडी उभी करायचा प्रयत्न केला. तेव्हा मला वाटते त्याला रिडालोस असं काहीतरी नाव दिलं होतं. रिपब्लिकन डावी लोकशाही संघटना वगैरे किंवा समिती असं काहीतरी नाव होतं, रिडालोस एवढा शब्द लक्षात माझ्या राहिलेला आहे. तो बहुतेक महाराष्ट्रातला तिसऱ्या आघाडीचा शेवटचा प्रयोग होता. त्यानंतर 2014 नंतरच्या काळात काँग्रेस आघाडी आणि भाजप शिवसेना यांची युती, यामध्येच अख्खं राजकारण विभागलं गेलं आणि मग छोटे छोटे पक्ष आपल्या पातळीवर अपक्षासारखे हातपाय आपटत राहिले, काय 8-10 जागा मिळवत राहिले. बाकीचे पक्ष तरी राज्यव्यापी म्हणून मिरवत असतात, पण तुलनेने त्यांच्यापेक्षा पालघर मधला हितेंद्र ठाकूर यांचा बहुजन विकास आघाडी हा पक्ष अधिक स्थिर, आपल्या मर्यादेत राहून मर्यादित यश मिळवणारा पण आपलं अस्तित्व टिकवणारा पक्ष आहे. तेवढीही ताकद उरलेल्या पक्षांकडे नाहीये. प्रकाश आंबेडकर राज्यव्यापी म्हटले जातात, पण त्यांना 3 आमदार निवडून आणता आले नाहीत. राज ठाकरेंच्या मनसेला गेल्या 2 निवडणुका 70, 100, 50 उमेदवार उभे करून 3 आमदार निवडून आणता आले नाहीत. पण हितेंद्र ठाकूर यांचा पक्ष मात्र पालघर मधून निदान 3 आमदार निवडून आणू शकतो. 2009 मध्ये त्यांनी पालघरची जागा, लोकसभेची जागा सुद्धा जिंकली होती. पण त्यांची एकूण या सगळ्या डाव्या उजव्या राजकारणामध्ये त्यांना खिसगणतीत कोणी मोजत नाही, कोणी मोजत नाही. हे मी मुद्दाम सांगतोय मित्रांनो, तर त्याचं कारण असं आहे की तिसरी आघाडी हा पर्याय असला पाहिजे. मी भले भाजपचा समर्थक असेल, मी भले महायुतीचा समर्थक असेल, मी महाविकास आघाडीचा कट्टर विरोधक असेल, पण तरीही कधी कधी असं वाटतं की या 2 पेक्षा तिसरा पर्याय का नको. लाखो मतदार असे असतील की ज्यांना महाविकास आघाडी पण नकोय, त्यातले 3 पक्ष नकोयत, महायुतीतले सुद्धा 3 पक्ष नकोय. अशा वेळेला त्यांना तिसरा पर्याय असला पाहिजे. पण तो पर्याय हा जर विखुरलेला असेल,
इकडे विदर्भात एक छोटा पक्ष, कोल्हापूरच्या टोकाला एक छोटा पक्ष, रायगड किंवा परभणीमध्ये असलेला शेका पक्ष, किंवा आणखी कुठच्या तरी आदिवासी पट्ट्यामध्ये असलेला मार्क्सवादी पक्ष, अशा विखुरलेल्या पक्षांचं राजकीय ताकद दिसत नाही, नजरेत भरत नाही, आणि त्यांच्या बातम्या पण येत नाही. पण त्यांची प्रभाव क्षेत्र आहेत, आणि मग आपली आपली प्रभाव क्षेत्र एकत्र करून त्यांनी जर तिसरा पर्याय म्हणून लोकांसमोर यायचं ठरवलं तर मोठा चमत्कार घडू शकतो मित्रांनो, नाही असं नाहीये. अशा विखुरलेपणातूनच 1967 मध्ये संयुक्त विधायक दल नावाचा एक प्रकार पुढे आलेला होता. 1967च्या म्हणजे चौथ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये 8 राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाला सत्ता गमवावी लागली. कारण जनसंघापासून कम्युनिस्ट पक्षापर्यंत उजवे डावे सगळे एकत्र आले होते. काँग्रेसच्या विरोधात एकास एक मत देणारी एक आघाडी निर्माण झाली, आणि त्यांनी काँग्रेसला पराभूत करून दाखवलं होतं. त्यापैकी एक आघाडी होती ही बंगालची. मी ती आघाडी मुद्दाम सांगतोय, कारण ही जर आता बच्चू कडू किंवा संभाजी राजे आणि राजू शेट्टी जे आघाडी बनवत आहेत किंवा त्याची चाचपणी करतायत, त्यांनी फक्त एका विधानसभा निवडणुकीपुरत मर्यादित राहू नये. त्यांनी दीर्घकालीन आघाडी कुठल्या तरी मोठ्या पक्षाच्या कच्छपी लागायचं आणि त्याच्या मागे फरफटत जायचं, त्यापेक्षा छोट्या छोट्या पक्षांनी एकत्र येऊन एक तिसरी आघाडी बनवली, आणि ती निवडणुकीसाठी नव्हे तर दीर्घकालीन राजकारणासाठी बनवली, किंवा पुढची 15-20 वर्ष आपण कुठल्याही परिस्थितीत एकत्र राहायचं, एकत्र निवडणुका लढवायच्या, एकत्र भूमिका घ्यायच्या. तर मग ती आघाडी ही खरोखरच महायुती आणि महाविकास आघाडीला एक खंबीर पर्याय म्हणून समोर येऊ शकते. आणि हे झालेलं आहे. मी मुद्दाम तो 1967 चा प्रयोग सांगत होतो. तो प्रयोग कसा होता लक्षात घ्या मित्रांनो, की 8 राज्यांमध्ये काँग्रेसला ज्या महाविकास आपला संयुक्त विधायक दल म्हणून पराभूत करण्यात आलं होतं, तसंच बंगालमध्ये संयुक्त विधायक दल होतं. काँग्रेसमधला एक नाराज गट बांगला काँग्रेस बनवून मैदानात आलेला होता. तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, सीपीएम, सीपीआय, फॉरवर्ड ब्लॉक, रेव्होल्युशनरी सोशलिस्ट पार्टी, इतर छोटे मोठे पक्ष एकत्र आले आणि त्यांनी काँग्रेसला बंगालमधून पराभूत केलं होतं. आणि अवघे 8 का 10 आमदार असलेल्या बांगला काँग्रेसचे अजय कुमार मुखर्जी, के मुखर्जी हे मुख्यमंत्री झाले होते, आणि जवळजवळ 60-70 आमदार असलेल्या मार्क्सवादी काँग्रेस कम्युनिस्ट पक्षाचे ज्योती बसू हे उपमुख्यमंत्री झाले होते. आणि अशा जवळजवळ 2-3 निवडणुका त्यांनी एकत्रित लढवल्या होत्या. त्यांचा प्रयोग फसला, भांडणं झाली, सरकार पडलं, पण परत ते एकत्र उभे राहिले, तर मतदारांनी त्यांना परत एकदा संधी दिली होती. दोनदा के मुखर्जी मुख्यमंत्री आणि ज्योती बसू उपमुख्यमंत्री होते. पण पुढल्या काळात के मुखर्जी मागे पडले, आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली ती आघाडी इतकी भक्कम झाली की ती पुढची 30-35 वर्ष टिकली. 1978 मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि त्यांची डावी आघाडी जी बंगालमध्ये सत्तेवर आली, ती 2011 पर्यंत ममता बॅनर्जींकडून पराभूत होईपर्यंत ती आघाडी सत्तेवर टिकलेली होती. पण त्या आघाडीमध्ये सगळ्या पक्षांनी एकमेकाला समजून घेतलं होतं. लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक ते एकमेकाच्या हातात हात घालून खांद्याला खांदा लावून लढत होते. जिल्हा परिषद, तालुका पंचायत किंवा नगरपालिकेच्या निवडणुका ते एकमेकाच्या विरुद्ध सुद्धा लढले. पण विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत त्यांनी एकजूट दाखवली होती, आणि त्याचा परिणाम पुढची जवळजवळ 30-35 वर्ष ते सत्तेत राहू शकले. त्यांच्यासमोर काँग्रेस नामशेष झाली.
ममता बॅनर्जींनी ह्या डाव्या आघाडीविरुद्ध जेव्हा 1998-99 नंतर सुरुवात केली, पुढची 12 वर्ष 3 निवडणुका ममता बॅनर्जी त्यांना पराभूत करू शकल्या नव्हत्या. इतकी ही आघाडी टिकली कारण त्यांनी दीर्घकालीन राजकारण केलं होतं. तेव्हा महाराष्ट्रामध्ये जर तिसरी आघाडी बच्चू कडू, संभाजीराजे आणि राजू शेट्टी बनवणार असतील, तर त्यांनी आपल्या बरोबरच हे जे विखुरलेले पक्ष आहेत त्याच्यात त्यांनी बहुजन विकास आघाडीला घ्यावं, आणखी कुठचे छोटे पक्ष असतील बरोबर घ्या, विनय कोरे असतील त्यांना घ्यावं. लहान मोठे खूप पक्ष आहेत, शेतकरी कामगार पक्ष आहे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे, कम्युनिस्ट पक्ष आहे. हे पक्ष आज दुबळे झालेले असतील पण त्यांचं काही प्रमाणात केडर आहे आणि प्रचंड दीर्घकालीन अनुभव गाठीशी असलेले वृद्ध नेते सुद्धा शेका पक्ष किंवा कम्युनिस्ट पक्षाकडे आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जर या तिसऱ्या आघाडीने काम करायचं ठरवलं आणि पुढची 15-20 वर्ष आपापल्या परिसरामध्ये आपलं बळ वाढवण्यासाठी आपण एकमेकाशी सहकार्य करून टिकायचं असं ठरवलं, तर महाराष्ट्रातल्या मतदाराला आणि जनतेला आणखीन एक पर्याय उपलब्ध होईल. आणि गणित सोपं असतं मित्रांनो. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये सगळ्या 288 जागा वाटल्या जाणार नाहीत. समजा ही अशी तिसरी आघाडी भरभक्कम 7-8-10 छोट्या पक्षांची झाली आणि त्यांनी 20-25 जागा जिंकल्या, अपक्षांपैकी एक 8-10 लोक आले, तर त्यांना सुद्धा नंतर तिसऱ्या आघाडीत घेऊन 35-40 लोकांची संख्या होते. त्यामध्ये प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी आली, राज ठाकरे किंवा इतर कोण आले, तर हा आकडा 40 ते 50च्या घरात जातो आणि 288 आमदारांच्या विधानसभेमध्ये 40 ते 50 आमदारांचा आकडा हा नगण्य बिलकुल नसतो मित्रांनो, बिलकुल नसतो. कारण जर तुम्ही ताकदीने लढलात आणि स्ट्रॅटेजिकली लढलात तर मग तुमचे 20-25 आमदार निवडून येणं अशक्य नाहीये, अशक्य नाही. तुमच्या मदतीने उरलेल्या पक्षांना आता तुम्ही बघाल की उत्तर प्रदेशात 2014 मध्ये असे छोटे लोक सोबत घेतले लोकसभा विधानसभेला आणि भाजपने 80 पैकी 71 जागा उत्तर प्रदेशात लोकसभेच्या जिंकल्या, विधानसभेच्या 315 जागा जिंकल्या. बदल्यात त्यांना 5-7-3 कोण जोंचा एकही येत नव्हता, त्यांचे 2-3 आमदार आले तरी ते पक्ष खुश झाले ना, त्यांना एक एक मंत्रीपद सुद्धा मिळालं. महाराष्ट्रात हे होणारच नाही असं बिलकुल नाहीये, पण त्यासाठी नेत्यांनी आणि पक्षांनी आपले अहंकार गुंडाळून ठेवले पाहिजेत, खुंटीला टांगले पाहिजेत आणि प्रामाणिकपणे आघाडी म्हणून काम केलं पाहिजे, आघाडी म्हणून काम केलं पाहिजे. हे जर इतर राज्यात झालंय तर महाराष्ट्रात होणार नाही असं बिलकुल नाहीये. हा, या पक्षांनी एकत्र राहायचं, आपल्या प्रभाव क्षेत्रामध्ये आपलं संघटन वाढवायचं. 1-2-3 जिल्ह्यामध्ये जरी या पक्षांची ताकद वाढली तर भविष्यात हे पक्ष 10-12 जिल्ह्यामध्ये प्रभावी होतात, तर आजची नव्हे पुढची विधानसभा निवडणूक येईपर्यंत ते आघाडी म्हणून 40-50 जागा मिळवू शकतात आणि उरलेल्या लहान सहान अपक्षांना सोबत घेऊन 70-80 आमदारांपर्यंत त्यांची मजल पुढच्या 5 वर्षात जाऊ शकते. म्हणून म्हटलं की 10-15-20 वर्षाचं प्लॅन डोक्यात ठेवून जर तिसरी आघाडी बनणार असेल तर मतदार तिचं स्वागत करेल. निवडणुकीपुरती तुम्ही एकत्र आलात आणि उद्या वेगळे होणार असाल तर मतदार तुमच्याकडे पाठ फिरवतो. पुढच्या वेळेला तुम्ही कुठल्या आघाडीत असाल माहिती नाही, पण आम्ही सातत्याने एकत्र आहोत हे जेव्हा तुम्ही दाखवायला लागता तेव्हा हळूहळू करत मतदार तुमच्या भोवती गोळा होत जातो. भाजपची अखिल भारतीय वाढ झाली आहे, त्याला बाकी हिंदुत्व वगैरे काही नावं द्या, पण हा पक्ष हा नक्की काँग्रेसच्या विरोधात राहील. बाकीचे पक्ष सत्तेसाठी काँग्रेस बरोबर जाऊ शकतात पण भाजप काँग्रेस बरोबर जाणार नाही असं
मतदाराला जितकं विश्वासाने वाटायला लागलं तसा इतर बिगर काँग्रेस पक्षांचा आमदार हा हळूहळू करत भाजपकडे एकत्र होत गेला आणि भाजप मजबूत झाला. तिसरी आघाडी बनवताना आम्ही युतीकडे जाणार नाही, आम्ही आघाडीकडे जाणार नाही, आम्ही मतदाराला तिसरा पर्याय देतो, अशा भूमिकेतून जर ही तिसरी आघाडी उभी राहिली तर तिला महाराष्ट्रात राजकीय भविष्य नक्की असेल. मित्रांनो, 74, 80, 84, 90 अशा निवडणुका तुम्ही बघितल्यात तर भाजप गुजरातमध्ये कसा क्रमाक्रमाने वाढत गेला. जनता दल, समाजवादी पक्ष, जनता पार्टी असे अनेक पक्ष गुजरातमध्ये भाजपपेक्षा मोठे होते. पण जसजसं हे सगळे पक्ष काँग्रेसकडे जात राहिले तसतसा त्यांचा मतदार हा वैतागून निराश होऊन भाजपकडे एकत्र येत गेला आणि त्यामुळे काँग्रेस विरोधातला मतदार भाजपकडे एकजूट झाल्यामुळे भाजप हा गुजरात मधला अभेद्य पक्ष होऊन गेला. महाराष्ट्रात सुद्धा महायुती आणि महाविकास आघाडी नको असलेला मतदार काही लाखात असेल, 40-50 लाख असेल, त्याला जर हा विश्वास लागोपाठच्या 2 निवडणुकांमध्ये या तिसऱ्या आघाडीत एकत्र येणाऱ्यांनी दिला तर त्यांची ताकद वाढत गेल्याशिवाय राहणार नाही आणि कदाचित पुढच्या 10-15 वर्षात बंगालच्या त्या डाव्या आघाडीसारखी एक मजबूत आघाडी, तिसरी आघाडी महाराष्ट्राच्या राजकारणावर उदयाला येईल. महायुती आणि महाविकास आघाडीला एक तिसरा पर्याय महाराष्ट्रातल्या मतदाराला मिळू शकला आणि त्यांची चिकाटी आणि प्रामाणिकपणा यातून तो विश्वास वाढत गेला तर महाराष्ट्राच्या राजकारणात तिसरा पर्याय उभा राहणं अशक्य कोटीतली गोष्ट नाही. प्रश्न इतकाच आहे की ह्या छोट्या छोट्या पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी तात्काळ आणि ताबडतोब काय मिळतं आत्ताच काहीतरी पदरात पाडून घ्यायचे अशा रीतीने राजकारण करता कामा नये. जसा काँग्रेस किंवा भाजप असेल किंवा मोठे पक्ष दीर्घकालीन आपलं नियोजन करतात तसं तिसऱ्या आघाडीत एकत्र येणाऱ्या नेत्यांनी सुद्धा आपल्या परीने दीर्घकालीन नियोजन केलं पाहिजे की आपल्याला 10 वर्ष एकत्र राहायचंय. मग सुरुवातीला तुम्ही सभा असेल, लोकसभा असेल, नवे जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका निवडणुकीत सुद्धा आपण तिसरी आघाडी म्हणून लढायचे. इतका बारकाईने दीर्घकालीन प्रोग्राम ठरवा. मला आवडेल, मी भले भाजपचा समर्थक आहे आज, मी भले महाविकास आघाडीच्या विरोधात बोलणार आहे, पण म्हणून मतदाराला तिसरा पर्याय नसावा हे मला पटत नाही. लोकशाहीमध्ये कायम मतदारासाठी अन्य पर्याय उपलब्ध असणं आवश्यक आहे आणि म्हणून सगळ्या माध्यमातून जो विषय दुर्लक्षित ठेवला गेला, बच्चू कडू, संभाजीराजे आणि राजू शेट्टी यांनी तिसऱ्या आघाडीची जी चाचपणी केली आहे त्यावर मला एक स्वतंत्र व्हिडिओ करणं आवश्यक वाटलं कारण ती महाराष्ट्राची गरज आहे. गरज आहे ती जर तुम्ही भागवायला निघालात तर हळूहळू मतदारांमध्ये ही तिसरी आघाडी आणि त्यातले छोटे मोठे पक्ष आणि फार मोठे नेते नसलेली मंडळी यांच्याविषयी मतदारांमध्ये विश्वास निर्माण होऊ शकतो. त्या दृष्टीने प्रयास व्हावा. नाहीतर मग हाय तुमच्या बरोबर न आलेले आणखीन कोणतरी 3 पक्ष एकत्र येतील, ते आणखीन 4थी आघाडी करतील, 5वी आघाडी करतील. तिसरी आघाडी ही दीर्घकालीन हेतूने होणार असेल तर तिला भविष्य आहे, नाही तर पुढच्या निवडणुकीत प्रत्येक जण कुठे असेल माहिती नाही. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.